16 मेला वैष्णवी हगवणे हिनं स्वतःला संपवलं आणि तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार झाले। 7 दिवसानंतर 23 मेच्या पहाटे दोघांना अटक झाली। पण गेले 7 दिवस हे बापलेक होते तरी कुठे? तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर 17 मेला तिची सासू, नणंद आणि नवऱ्याला अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी औंध हॉस्पिटलला नेलं गेलं। तिथे राजेंद्र आणि सुशील दोघेही उपस्थित होते। तिथून दोन्ही बापलेकांनी गुरतलॉन्स, वडगाव मावळ, पवना लेक फार्म हाऊस आणि आळंदी असा प्रवास थार गाडीतून केला। याच दिवशी तळेगाव मधल्या तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे याने मित्रांसोबत पटनावरती ताव मारला। 18 मेला राजेंद्र हगवणे बंडू फाटक या मित्राकडे पवना लेक जवळ बलेनो गाडीतून गेला। त्यानंतर 19 मेला पुसेगाव साताऱ्यामध्ये अमोल जाधवच्या शेतावर राहिला। त्यानंतर कोगनोळीच्या हॉटेल हेरिटेजमध्ये 2 दिवस मुक्काम केला। 21 मेला राजेंद्र हगवणे कोगनोळीलाच प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती राहिला आणि 22 मेला पुण्यामध्ये परतला। महत्त्वाचं म्हणजे परराज्यात पळून गेल्याची शंका असताना दोघे बापलेक महाराष्ट्रातच फिरत होते। याबाबतचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलवरती बघू शकता।